नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नुकतंच राज्य सरकारने जी कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत 100% अनुदानावर जे फवारणी पंप आहे चार्जिंगवाले ते देण्यासाठी अर्ज सुरू केलेले आहेत याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। आणि याची जी शेवटची तारीख ही 6 ऑगस्ट आहे मित्रांनो। म्हणजे मग तुम्हाला ज्या पद्धतीने लवकर अर्ज करता येईल त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात। यासाठी मी तुम्हाला ए टू झेड प्रोसेसही सांगून देतो, डॉक्युमेंट सांगतो, पात्रता सांगतो। चला तर पाहूया की 100% अनुदानावर तुम्ही पंप कशा पद्धतीने घेऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच उपकरणाची गरज भासत असते। जर शेतकऱ्याकडे स्वतःची उपकरणे असतील तर त्या शेतकऱ्याला शेतीमधून चांगला फायदा मिळत असतो। मात्र ज्या शेतकऱ्याकडे नसतील तर त्याला स्वतःची नसती, त्याला भाड्याने आणावी लागतात आणि यासाठी त्याचा बराच खर्चही होत असतो। त्यामुळे राज्य सरकारने जो चार्जिंगचा इलेक्ट्रिकल फवारणी पंप आहे तो आता 100% अनुदानावर लॉटरी पद्धतीने देण्याचा निर्णय केलेला आहे आणि यासाठी अर्जही राज्य सरकार आता मागवत आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी राज्य सरकारने काही पात्रता ठरवली, ती म्हणजे शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, शेतकऱ्याकडे 7-12 उतारा व 8 आवश्यक असणं आहे। शेतकरी जरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असेल तर त्याच्याकडे जातीचा दाखला असणं देखील आवश्यक आहे। तुम्ही जरी फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार याच्यावरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे। त्यानंतर कुटुंबातील व्यक्तीच्या नावे जर ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर संचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा तुम्हाला सोबत जोडावा लागेल। त्यानंतर एखाद्या घटकासाठी अवजारासाठी तुम्ही लाभ घेतला असेल तर तोच घटक तुम्हाला 10 वर्षापर्यंत मिळू शकत नाही, तुम्हाला दुसरी योजना किंवा दुसरा घटक त्या योजनेमधून मिळेल। जरी समजा तुम्ही आज फवारणी पंप घेतला तर 10 वर्ष पुढच्या तुम्हाला फवारणी पंपसाठी अप्लाय करता येणार नाही किंवा अर्ज करता येणार नाही। तर अशा पद्धतीने हा क्रायटेरिया आहे। आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर आधार कार्ड, 7-12 उतारा, 8 दाखला, खरेदी करवायच्या अवजाराचे कोटेशन, त्यानंतर जातीचा दाखला जरी अनुसूचित जाती जमातीमधून असणार, त्यानंतर स्वयंघोषणापत्र आणि पूर्वसहमतीपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। आता मित्रांनो, याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज तुम्हाला सिंपली महाडीपीडी या वेबसाईटवर जायचे। या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या मध्येही आहे आणि तुम्ही डिस्प्लेवरही ती पाहू शकतात। तुम्हाला सिंपली तिथे तुमचा अकाउंट क्रिएट करायचं आहे, तुमचं मोबाईल नंबर टाकून, ईमेल टाकून आणि पासवर्ड सेट करून। त्यानंतर ते अकाउंट लॉग इन करायचं आहे। अकाउंट लॉग इन केल्यानंतर तिथं एक योजनांचा सेक्शन उघडेल, त्या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं कृषी यांत्रिकरण योजनाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ए टू झेड माहिती भरायची आहे। त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल। मित्रांनो, मी तुम्हाला शॉर्टकट अप्लाय करण्याची प्रोसेस सांगतो, जेणेकरून तुम्हाला जी लास्ट डेट आहे त्याच्या आतच तुमचा अर्ज हा सबमिट होईल। तुम्हाला सिंपली CSC सेंटर किंवा आपल्या सरकार केंद्रावर जायचं आहे, तिथे लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरला जाईल। कारण मित्रांनो, जी शेवटची डेट आहे ती खूप जवळ आहे, त्यामुळे तुम्ही जरी स्वतः फॉर्म भराल तर बऱ्याच चुका होतील आणि तुम्ही जी प्रोसेस आहे ती खूप स्लोही करणार। त्यासाठी वेबसाईटवरही प्रॉब्लेम असतो आणि वेबसाईटचं सर्व्हरही डाऊन असतं, म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात। त्यासाठी तुम्ही सिंपली आपल्या सरकार किंवा CSC सेंटरमध्ये जा आणि तिथं अर्ज अप्लाय करा। आणि ज्या मित्रांना किंवा ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मोबाईलचं आणि लॅपटॉपचं नॉलेज असेल ते आपल्या लॅपटॉपमधून किंवा मोबाईलमधून भरू शकतात महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवरून। मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून शेवटची तारीखच्या आत त्यांचेही फॉर्म भरले जातील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।